नमस्कार, आपण पाहत आहात खरे लोकस्वराज्य न्यूज। लातूर जिल्ह्यात अवैध सावकारी करण्याविरोधात प्रशासन आता ॲक्शन मोडवर आलाय। जादा व्याज आकारणी, धमकी, दमदाटी, कोरे चेक, स्टॅम्प पेपर किंवा मालमत्तेची कागदपत्रे घेऊन नागरिकांची पिळवणूक करणाऱ्या विरोधात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयामार्फत विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे। लातूर जिल्ह्यात सध्या फक्त 323 परवानाधारक सावकार आहेत। यामध्ये 30 फायनान्स संस्था तर 293 मनी लँडर्सचा समावेश आहे। तालुक्यानिहाय परवानाधारक जर आपण बघितले तर लातूरमध्ये 153, निलंगा 65, उदगीर 25, औसा 20, रेणापूर 19, चाकूर 11, देवणी 11, अहमदपूर 8, शिरूर आनंदपाळ 3 आणि जळकोट मात्र 0 आहे। महत्त्वाची बाब म्हणजे परवानाधारक सावकारांनाही शासनाने व्याजदराच्या मर्यादा ठरवून दिल्या आहेत। शेतकरी कर्जासाठी तारण कर्ज वार्षिक 9%, विना तारण कर्ज वार्षिक 12%, इतर नागरिकांसाठी तारण कर्ज वार्षिक 15%, विना तारण कर्ज वार्षिक 18%। या मर्यादेपेक्षा जास्त व्याज घेता येत नाही। मात्र जिल्ह्यातील काही भागामध्ये नियमापेक्षा जास्त व्याज आकारणे, महिन्याला 5 ते 10 रुपये प्रमाणे व्याज घेणे, पैसे देताना शेती किंवा मालमत्तेची कागदपत्र लिहून घेणे, कोरे चेक व स्टॅम्प पेपर घेणे अशा प्रकारच्या तक्रारी प्रशासनाच्या निदर्शनास आल्याची माहिती सूत्राकडून मिळते। जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था VL पोतंगले यांनी नागरिकांना आवाहन केलंय की अशा अवैध सावकारीचा त्रास होत असल्यास भीती न बाळगता पुराव्यासह तक्रार करावी। नियम मोडणाऱ्या अवैध सावकारांची आता खैर नाही आहे। प्रशासनाचा कारवाईचा इशारा आहे। या संदर्भात जर आपल्याकडे काही तक्रारी असतील तर आमच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा, आम्ही प्रशासनापर्यंत पोहोचू। चला पाहू सविस्तर बातमी। सर, लातूर जिल्ह्यामध्ये जे अननला जे प्रकरण घडलं लातूर जिल्ह्यामध्ये निलंगा तालुक्यामध्ये, तर मी ज्यावेळेस ते प्रकरण सोशल मीडियावर ज्यावेळेस जाहीर झालं त्यावेळेस मी तातडीनं त्या गावाला व्हिजिट केली। या गावातील लोकांची त्याची तक्रार होती, त्याच्या घरी मी स्वतः गेलो, त्याची जबाब वगैरे त्या लोकांचे घेतले आणि त्यांना सांगितलं जर असं काही प्रकार जर झाला असेल तर तात्काळ आमच्याकडे म्हणजे आमच्या तुमची तक्रार नोंदवली जाईल, त्याच्या संदर्भात चौकशी केली जाईल आणि ते सदर प्रकरण आम्ही तातडीनं आपले निलंगा तालुक्याची जी यार आहेत, सहाय्यक निबंधक आहेत, त्यांना तातडीने त्याच्यामध्ये 2 ते 3 दिवसामध्ये कारवाई करून तसा अहवाल तुमच्या कार्यालयात सादर करण्याची सूचना दिल्या। लातूर जिल्ह्यामध्ये जे काही लायसनधारक आहेत त्यांची संख्या आज तारखेला 323 लायसनधारक आहेत आणि त्या व्यतिरिक्त जर काही कोणी जर असं काही बेकायदेशीर सावकारीच्या अनुषंगाने जे व्यवहार करत असतील तर त्याची तातडीनं त्याची आमच्या कार्यालयात जिल्हा उपनिबंधक कार्यालयात तसंच तालुक्यामध्ये जे सहाय्यक निबंधक कार्यालय आहे त्यामध्ये त्या कार्यालयात तक्रार देऊन त्याची तक्रार जर दिली तर आम्ही त्याच्या तातडीनं त्याची दखल घेऊ आणि ते जे काही दोषी असतील त्याच्यावर गंभीरपणे आम्ही त्यांच्यावर कारवाई। तर जिल्ह्यामध्ये असे काही प्रकरण दिसायला लागले की काही लोक काय केले, काही सावकारांनी शेती नावावर करून घेतलाय, कब्जा त्यामुळे शेतकऱ्याचाच आहे, पण आणखी पैसे देऊन म्हणजे त्यांचा कब्जा नाही आहे, पण ते सावकारांनी त्यांच्या नावाने आणि लाखो रुपयाचं म्हणजे मोठ्या प्रमाणात व्याज लावलेलं आहे। तर त्या संदर्भात आपण काय सांगाल शेतकऱ्यांना? त्या संदर्भामध्ये जर तसं काही घटना घडलेल्या असतील तर त्याच्या संदर्भात जिल्हा उपनिबंधक कार्यालयात तक्रार द्यावी। त्याच्या अनुषंगाने म्हणजे आपले सावकारीचे कलम आहे 18 खाली आपण ते प्रकरण आपल्या कार्यालयामध्ये चालवतो आणि त्याच्यामध्ये खरोखर जर अन्याय झाला असेल तर त्या शेतकऱ्याला जमिनी परत करण्याचे अधिकार या कार्यालयास आहेत आणि तसे आपण याच्या पाठीमागे 2 शेतकऱ्यांच्या आपण जमिनी परत सुद्धा केलेल्या आहेत, त्या चौकशी करून जर काही अशी घटना घडत असतील तर तातडीनं त्या शेतकऱ्याने किंवा त्या शेतकऱ्यांना किंवा व्यक्तीनं जर तातडीनं आमच्याकडे तक्रार दिली तर त्याचं नाव गोपनीय सुद्धा ठेवलं जाईल आणि त्या संबंधित तक्रार धाड टाकून सर्च करून जे काही दोषी असतील त्याच्यावर तातडीनं आम्ही गुन्हा दाखलची प्रक्रिया करत आहोत।